पेशंटचा कॉमन प्रश्न, सर माझी वाईफ प्रेग्नंट आहे, आता 2 महिने झालेत आणि तिचं वजन कमी व्हायला लागलेलं आहे. रुटीनली सर प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतं ना? लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी हा 9 महिन्याचा कालावधी आहे. त्यातले पहिले 3 महिने स्त्रीच्या शरीरात प्रचंड हार्मोन चेंज होत असतात, वाढत असतात, बदल होत असतात. या काळात तिला उलटी होणं, मळमळ होणं, एखादा आवडीचा पदार्थ सडनली पाहिल्यावर सुद्धा उलटी यायला लागते. फोडणीच्या वासाने सुद्धा त्या स्त्रीला उलटी व्हायला लागते. कुठलंही जेवण तिला नकोस वाटायला लागतं. ऑब्विसली खाण्याचं प्रमाण कमी झालं तर त्या स्त्रीचं वजन वाढणार नाही, इनफॅक्ट थोडंसं कमीच होणार. पण ह्याला घाबरून जाऊ नका. त्याला सोपा उपाय सांगतो. पाणी भरपूर प्यायचं, लिंबू सरबत और कुठल्याही प्रकारचं साखर असलेलं सरबत हे जास्त प्रमाणात सेवन करा, कारण सरबताने शक्यतो उलटी होत नाही. आणि एखाद्या पदार्थाचा जर त्या स्त्रीला नॉशिया असेल, म्हणजे तो पदार्थ सोपं सांगतो, साधारणतः फोडणीचा वास आला और वरण भात यांनी बघितल्यावर सुद्धा त्या स्त्रीला नॉशिया होणं और मळमळणं और उलटी होणं हे प्रकार होत असतात. तो हेच खायला पाहिजे, तुझं वजन वाढायलाच पाहिजे असं तिच्यावर बर्डन उपाय करू नका. इनफॅक्ट आम्ही नेहमी सांगतो की जे आवडतंय, जे पचतंय, जे जातंय आणि ज्याच्यामुळे तुम्हाला मळमळणं किंवा उलटी होणं असं होत नाही, अशा अन्नपदार्थांचं सेवन करा. असे अन्नपदार्थ कुठले? तर शक्यतो ड्रायफ्रूट असतील, फ्रूट्स असतील और फ्रूट ज्यूस, बट आर्टिफिशियल फ्रूट ज्यूस नाही बरं का, फ्रेशली प्रिपेअर्ड फ्रूट ज्यूस, त्याचं सेवन करा आणि हॅपी राहा. थँक्यू.